आज तुम्ही आमच्या वसानी रेस्क्यू सेंटरला आलात आणि ते सगळे जे उपचार घेणारे प्राणी आहेत, जे आश्रित प्राणी आहे, प्राण्यांना तुम्ही तुमच्या हाताने खाऊ घातलं. आज जे अन्नदान तुमचं करायचं होतं त्याच्या मागचा हेतू मला जाणून घ्यायचा आहे. तुम्ही कशानिमित्त आज इथं अन्नदान केलेलं आहे? आम्ही आमची रुबी डॉग होती, ती 1 वर्ष अगोदर बिमारीमुळे दगावली. अच्छा. तिच्या आठवणीनिमित्त आम्हाला इथे अन्नदान करायचं होतं यावर्षी. अच्छा. रुबीच्या स्मृतीपित्र तुम्ही आज इथं अन्नदान केलेलं आहे, तर तिच्या काही आठवणी आमच्यासोबत शेअर करू शकाल? रुबी हे खूपच मनमिळावू हे डॉग होती आणि आठवणी म्हणजे भरपूर आहेत. प्रत्येक दिवसाला तिची आठवण येतेच आम्हाला. एक एक तर मी काही जायचंच नाही, तिच्यासाठी बंद करून कधी गेलो नाही. तर या वर्षात तिला मागच्या वर्षात लग्न वगैरे होतं म्हणून आम्ही दार बंद करून गेलो नाही, तर कधी तिला सोडलं नाही एकटंच. अच्छा. जेव्हा बाहेरून येत होतो ना मी, तर ती गॅलरीतून पाहत होती, तोंड टाकून पाहत होती. अच्छा. चाहूल लागायची तिने. माहित पडायचं की कोणतरी आपला घरचा मेंबर येतात म्हणून. आमची 4 व्हीलर असली ना, माहित असेल की गाडी आली, अमितची गाडी आली, तर ती बरोबर तिथूनच ओरडत म्हणजे गॅलरीत जायची तिला पासून. अच्छा. अच्छा. दिवस असा नाही की हा कॉलेजमध्ये गेला नाही, म्हणजे त्याला पाहायला जायचीच ती जाईपर्यंत. अच्छा. त्यावर सुद्धा त्याला पाहायला जायची त्याला. रुबी तुमच्यासोबत 5 वर्ष जगली, तर शेवटच्या वेळेस नेमकं काय झालं होतं? म्हणजे आपल्या या चर्चेमधून बाकीच्या पॅरेंट्स जे आहेत, जे पेटमोडर्स आहेत, त्यांना सुद्धा त्या गोष्टी कळल्या पाहिजे की जर अशा कुठल्या कॅज्युअलिटी जर प्राण्यांसोबत होत असेल तर त्यांनी काय पाऊल उचललं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारेल की रुबीच्या शेवटच्या वेळेस नेमकं काय झालं होतं? तिचं पहिला पिरियड आला ना, पहिल्या पिरियड मध्ये आम्ही झालं, डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणे पहिल्या पिरियड मध्ये हिला मीटिंग करू नका. आम्ही थांबून गेलो 1 वर्ष. म्हणजे तिला 7-7 महिन्यांनी हे यायचे पिरियड यायचे. अच्छा. दुसऱ्या पिरियड मध्ये करायचं म्हटलं आम्ही ठरवलं, तर मग तिला ते पोटाला हे झालं, म्हणजे असे गाठी झाल्या. बरं. गाठी झाल्या, दूध आलं तिला. अच्छा. अच्छा. ते दूध काढायचं आम्ही. सरफेसला तिला अशा छोट्या छोट्या गाठी यायला लागल्या. मग अच्छा. त्यातून ब्लॅकेट्स तयार झाले मग तिला छोटे छोटे असे, ते निघायचे असे. अच्छा. दूध काढायचं आम्ही त्यातलं ते. पण आम्ही तिचं 3 वर्षाचं दूध काढलं. अच्छा. म्हणजे 3-4 वर्ष तिला कंटिन्यू सुडो प्रेग्नन्सी ह्या सगळ्या गोष्टी होत राहायच्या. बरं. त्या कारणामुळे आम्ही परत मेटिंग करू शकलो नाही, कारण ते बेबीज झाले असते, मग अजून ते दूध पाजायचा प्रॉब्लेम जखमा झाल्या तिला, तिला दूध पिता आलं नसतं ना. बरोबर. जास्त जखमा झाल्या असत्या मग त्याला. आम्ही मग बॅटिंग करलंच नाही मग तिचं. अच्छा. आणि नागपूरला सुद्धा नेलं तिला, ब्लड टेस्ट वगैरे केलं. त्याच्यात सगळं नॉर्मल. अच्छा. चांगली मोठी गाठ झाली साईडला अशी. असा एक बसता बसता सुद्धा नव्हतं. म्हणजे हाताला बाहेरून तुम्हाला माहित नाही की तिला गाठ झालं. अरे बापरे. फिमेल मध्ये जे आपलं माणसामध्ये जे ट्युमर होतं, टेम्परेचर राहतं ना, बरोबर. तशाच प्रकारे तिला होतं ते. अच्छा. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत सगळी तुझी काळजी घेतली, सगळ्या प्रकारचा तुम्ही ट्रीट करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी जे देवाच्या हातात होतं, नेतेला जे मान्य होतं, त्याच गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. लास्ट मध्ये कळलं नाही की ती त्याच कारणामुळे गेली की कशामुळे गेली. अच्छा. कारण की ती सगळी म्हणजे खाणं नॉर्मल जेवण तिचं सगळं व्यवस्थित होत, तिचं सगळं सगळं बाहेर फिरायला नेणं वगैरे सगळं. अच्छा. दिवसच्या आधी तिने जेवण सोडलं, 8 दिवस तिने काहीच घेतलं. वॉमिटिंग सुरू झाली. जे बॉडीतून आहे ना असे फोडं झाले, असे फोडं व्हायचे, त्यातून पस निघायचे डोळ्यातलं. शेवटी त्या डोळ्याला पण फोडं झाले होते. म्हणजे खूप जास्त हिट तिच्या बॉडीमध्ये तयार होत होती आणि ते सगळं म्हणजे वेगळ्या माध्यमातून ते बाहेर येत होती. म्हणजे असे पोटाला असे फोडं यायचे, फुटायचे ते असे, त्यातून पस निघायचं. आम्ही दोघंही हा मी साफ करायचा. आम्ही कधी किळस नाही केली तिची, करायचं नाही हिचं कधी. अच्छा. पूर्ण म्हणजे आमचा फ्लॅट आहे, घरातच वावरायची ती, बाहेर वगैरे. आम्ही बरेच वेळा मी बघितलंय की आज तुम्ही सांगून राहिले आहात की शेवटपर्यंत जसं आपण एखाद्या माणसाचं करत जातो, एखादा कोणी आजारी पडला, आपल्या घरचा सदस्य असेल, पण काही लोक असे असतात की त्यांच्या घरची पेट जर आजारी पडले तर ते अक्षरशः रस्त्यावर सोडून देतात, त्याकडे पाहत नाही. आता आपण कसं आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या घरचा प्राणी आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला त्याची सेवा करायची, तसं त्याची केलेली आहे. शेवटी ही येईपर्यंत ती थांबली. अच्छा. जीव सोडायचं थांबलं तिने, म्हणजे ही आली, तिने 2 हात पकडले, तर जीव सोडला तिने. बघा बरं, म्हणजे त्या प्राण्याला पण सुद्धा माहित होती की चला कोणतरी आपली वाट बघत आहे. कोणी आला की त्यांना मानवर करून पाहायची ती अशी, ही झाली. शेवटी जी आली ती, मग तिच्या हातात हात घेतले. अच्छा. ती 5 वर्ष आमच्याकडे होती, पण तिला बिमारीच चालू होती. कधी आमच्या डोक्यात विचार नाही आला की थोडासा विचार नाही. म्हणजे हेच एक त्याला आपण काय म्हणू शकतो की एक प्रॉपर पेट पॅरेंटिंग ज्या गोष्टीला म्हटले जाते, की आपण त्या पेटला फक्त पेट न समजता आपला परिवाराचा सदस्य समजून त्यांची शेवटपर्यंत पूर्ण
सेवा करतो. ती डॉग नाही, नाही बरोबर. म्हणजे हीच गोष्ट खूप हे मॅटर करते. असं मी कधी केलंच नाही. मी ती आणलं म्हणजे आणायच्या आधी म्हणजे एवढं प्रेम नव्हतं आमचं, म्हणजे निर्माण केलं ते प्रेम आम्ही. अच्छा, तिला निर्माण म्हणजे लग्नाच्या आधी म्हणा किंवा तुमचं कधी अॅनिमल सोबत कधी काही रिलेशन की कधीच नाही. झाला. माझ्या बाबांच्या घरी गाई वगैरे कुत्रे अच्छा. सगळंच होते. तर बाहेर बाहेर म्हणजे तसं मी प्रेम करायची त्यांच्यावर. अच्छा, असं माझं पहिल्यापासूनच जनावरांविषयी आहे. बरं, मग तुमच्या जीवनामध्ये रुबी आल्यानंतर म्हणजे असं काय झालं की एकदम तुमचं रिलेशन तिच्यासोबत एवढं तयार झालं? ते अचानक ती 1 वर्ष तिला हातही नाही लावला माझ्या. अच्छा. त्यांच्या घरी असताना अच्छा. मी यायची माझ्या तिला म्हणजे भेटायला वगैरे. मग जवळ आली की मी घाबरायची, डॉग्सला घाबरायची मी आधी. पण तिने हळूहळू मी हात लावायला लागली, मग ती स्वतःच माझ्या जवळ यायची. ते हळूहळू ते निर्माण झालं प्रेम. म्हणजे हे आणि नसताना हिची वाट पाहायची ती. अरे बापरे. तिला टाइम वगैरे सगळं व्यवस्थित माहित राहायचं. ताईचा म्हणजे एक रिलेशन बघा ना, की जेव्हा त्या घरी आल्या त्या तोपर्यंत त्यांनी 1 वर्षापर्यंत डॉगला हात लावला नाही किंवा रुबीला हात लावला नाही. आणि जेव्हा रुबीचा शेवटचा वेळ होता तेव्हा रुबीने त्यांच्या हातात हात देऊन समजा जीव सोडला. म्हणजे किती एक रिलेशन माणसाचा आणि प्राण्यामध्ये एक समजा निर्माण झालेला आहे. आता रुबीला जाऊन जवळपास 1 वर्ष समजा होत आलेला आहे. तर आता अशा घरात काय गोष्टी आहेत किंवा तुम्हाला काय जाणवते जेव्हा रुबी असताना आणि रुबी नसताना मला, किंवा कोणत्या गोष्टीच्या आठवण येते तुम्हाला? पूजा असो किंवा अच्छा. म्हणजे इव्हन आमचा असं प्रसाद ठेवला राहायचा चा पण तर तोंड नाही लावायची ती कशाला. आमचे बाबा आई सासू सासरे त्यांचं पान वगैरे दाखवायचं ना, ती अशी बसली तोंड नको लावू असं म्हणावं पण नाही लागत. पण अच्छा. ती तोंड नाही मस्त ती बसायची बाजूला. तिला दिल्याशिवाय घेतच नव्हती ती. या सगळ्या गोष्टीला समजायच्या की तुला हे प्रसाद काढलेला आहे किंवा हे टाकलेला आहे, सगळ्या गोष्टीला समजायची. ती आमच्यासोबत बसायची. तुळशीचं तिचे आहे ना फोटोज पण आहेत, फोटो तुळशी लावलं नव्हतं, नंतर ती अशी बाजूला बसली आहे आमच्या. अच्छा, जसं तिला समजायचं की इथे काहीतरी चालू आहे. म्हणजे एखाद्या माणसाच्या बाळाला जर समजायला पाहिजे सगळ्या गोष्टी तशा सगळ्या रुबीला काढायच्या. म्हणजे एक प्रकारचा परिवाराचा सदस्य सगळं होतं. अच्छा, प्रेग्नन्सी नंतर हिला जेव्हा मी घरी आणलं होतं तेव्हा पण तिची उत्सुकता बघायसाठी. अच्छा, पण नवीन कधी तिने आता कॉटवर एकटी पडलेली राहिली पण तिच्या अंगावर कधी उडी नाही मारली, कधी काहीच नाही. तिला बसून राहायची तिच्या बाजून, तिला पाहायची पण अच्छा. तिला काहीच नाही केलं तिला. अच्छा. तुम्हाला तुम्ही रुबीची शेवटच्या काळात सगळी सेवा केलेली आहे, तर ते सगळीच त्याच प्रकारची सगळी सेवा आमच्या वसानी रेस्क्यू सेंटरमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्राण्यांसाठी करत असतो. आज तुम्ही जो इथे अन्नदान करताना ज्या प्राण्यांना तुम्ही तुमच्या हाताने खाऊ घातला, तर त्याबद्दल थोडंसं काय सांगाल यावेळेस? खूप चांगला अनुभव होता. म्हणजे मी गायींना इतक्या जवळून कधीच चाललेलं नाहीये. तेच अॅनिमल्स थोडासा भीती होती, पण ती भीती आमच्या रुबीमुळे बरीचशी गेली आहे माझी. इतक्या जवळून त्याच्या तोंडाजवळ नेऊन मी कधीच खाऊ घातलं नाहीये. खूप छान वाटलं आज. म्हणजे वेळ कसा निघून गेला, म्हणजे इन्व्हेस्ट करायला कधी पण माणसाने हे नाही करावं. साडताना असं उभ्यात हे झालं म्हणजे त्यांना म्हणजे वाटलं ते पूजा करा, काही पूजा पाठ करा. आता खूप वेळाचा एवढं नाही. मला कुठेच नव्हतं. बरोबर. म्हणजे रुपीच आहे असं वाटून राहिलं. अच्छा, हे कसं आहे, जोपर्यंत आपण एखाद्या प्राण्याला दत्तक घेत नाही किंवा आपल्या घरी त्याला वाढवत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी नाही निर्माण होऊ शकत. कॅज्युअली आता बरेच जे आपले नवीन ट्रेंड सुरू झाले आहेत, लोक लहान मुलांची मनं ठेवण्यासाठी किंवा त्यांना खेळायसाठी फक्त घरी प्राणी आणतात. लहान मुलांचं असं असतं की तुम्ही किती महागीचं खेळणं आणा, तर त्याचं मन भरेपर्यंत तो फक्त त्या खेळण्यासोबत खेळतो. त्याचं मन भरलं की ते खेळणं कुठे पडलं राहते. सेम त्याच निर्जीव खेळण्याची आज लोक कम्पेअर करतात पेट सोबत. म्हणजे त्यांना जर वाटलं की आपल्या मुलांना पोपट पाहिजे आहे, मुलांना कॅट पाहिजे, तर ते घेऊन येतात. तो मुलगा खेळते, ती मुलगी खेळते, तोपर्यंत त्याच्यासोबत जोपर्यंत मन भरत नाही. एकदा मन भरलं की त्या पेटकडे कोणीच पाहत नाही, ते सोडून देतात, ते हाल करतात. पण तुमच्या ते 2 कुत्रे आहेत, रुबी नाही आहे तरी आम्ही त्यांना रोज टाकतील. चांगली गोष्ट आहे. आमच्या एरियामध्ये 2 वर्ष आहेत, पण आता तिथल्या एरियातल्या पाळीव झाल्या. प्रत्येक जण त्यांना खिलवतो, तिथेच राहतात आणि कोणत्या प्राण्याला भटकू पण देतो. कोणी एरियामध्ये दुसरं कोणी एरियातला आला ना त्यांना पण त्यांना बाहेर काढतो. की आमच्या जवळ येतात, जवळ येतात. बरं, आता नंतर कुठला दुसरा पेट तुम्ही अडॉप्ट करायच्या मनस्थितीमध्ये आहात, नाही आहात, म्हणजे त्याबद्दल काय तुमचा विचार आहे? अच्छा, सध्या थांबून जा. अच्छा, डॉग साठी मोठी जागा पाहिजे. बरोबर द्यावं लागतं आणि जागा पाहिजे त्यांच्यासाठी. ते त्यांचं करतील असं नाही, ते पूर्ण डिपेंड असतात आपल्यावर. म्हणजे खाणं पिणंच नाही, त्यांना बाकी बोलणे वगैरे सगळ्या गोष्टी, इंटरॅक्शन करणे, त्यांना फिरवणे, सगळ्या गोष्टी तिथे पाहिजेच. मी आमच्या संस्थेमाध्यमातून तुम्हाला असं सजेस्ट करेल की जर तुम्ही भविष्यात केव्हाही जर तुम्हाला ॲनिमल तुमच्या घरी परत आणायचं असेल, तुम्ही डॉग आणायचं, कॅट आणायचं असेल, तर आता विकत न घेता आमच्याकडे जे ॲनिमल्स रस्त्यावर आम्ही रेस्क्यू करून आणतो, ज्यांचा काहीतरी हातपाय तुटलेला असतो ॲक्सिडेंटमध्ये किंवा
ज्यांना आम्ही ट्रीटमेंट करून त्यांना परत रस्त्यावर आम्हाला सोडायचं असतं, कारण त्यांची आता ते स्ट्रीट आहे त्यामुळे ते स्ट्रीटवरच राहणार. तर आम्ही एक प्रयत्न करत असतो, आमच्या इथे एक हक्काचं घर म्हणून एक प्रकल्प चालतो, ज्यामध्ये असे ॲनिमल जे डिसेबल आहेत, जे पूर्ण वेळेसाठी पिंजऱ्यामध्ये किंवा एखाद्या सेंटरवर राहू शकतात, अशा ॲनिमल जर तुम्ही अडॉप्ट केलं तर त्या प्राण्याला त्याचं बाकीचं जीवन जे आहे ते केजमध्ये जाणार नाही किंवा रस्त्यावर जाणार नाही. तुमच्यासारखी केअरिंग फॅमिली जर एखाद्या डिसेबल ॲनिमल जर मिळाली ना, तर त्याचं खरंच त्याचं जीवनाचं म्हणजे सार्थकच होऊन जाईल. तर मी तुम्हाला तितकी रिक्वेस्ट करेल आजच्या आपला जे इथे भेट झाली, तुम्ही जे काही अन्नदान केलं तर या माध्यमातून की दुसरं कुठलं पेट विकत घेतल्यापेक्षा तुम्ही आमच्याकडून एखादं पेट अडॉप्ट करा, ज्यामुळे त्या प्राण्याला हक्काचं घर मिळेल आणि तुम्ही एवढंच प्रेम तुम्ही त्याला द्याल अशी मला आशा आहे. धन्यवाद.